हा गंभीर परिस्थिती भामरागड तालुक्यात निर्माण झालेली आहे। हा गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भाग म्हणून ओळखला जातो आणि या जिल्ह्यात जवळपास 6व्यांदा पूर परिस्थिती निर्माण झाली आणि 70 ते 80 घरे जे आहेत ते पाण्याखाली गेलेली आहे आणि 200 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात प्रशासनाने हलवलेले आहे आणि त्यात एक 5 ते 6 रुग्ण होते, एक महिला रुग्ण होती। यालाही बोटीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलवून भामरागड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। केवाटी पथक तिथे तैनात आहे आणि जिल्हा प्रशासनाच्या पथक तिथे तैनात आहे आणि या नागरिकांना भोजनाची व्यवस्था किंवा राहण्याची व्यवस्था प्रशासन करीत आहे आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात पाऊस थांबला तरी गडचिरोली जिल्ह्यातलं जे दक्षिण भाग आहे भामरागड एटापल्ली या भागात छत्तीसगड राज्यात जे मुसळधार पाऊस आहे याचा फटका इंद्रावती नदी आणि पामुला गौतम पर्लाकोटा या नद्यांना पडत आहे आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली आणि भामरागड क्षेत्रात पूर परिस्थिती निर्माण झाली आणि जिल्ह्यातील 12 जे मार्ग आहे ते पूर्णपणे बंद पडलेले आहे आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापल्ली ते भामरागड हा राष्ट्रीय महामार्ग बंद आहे आणि आल्लापल्ली ते सिरोंचा एक कच्चा नाला वाहून गेले आणि हा राष्ट्रीय महामार्ग बंद आहे आणि सिरोंचा ते छत्तीसगड जाणारा राष्ट्रीय महामार्ग सुमनपुरीपासून बंद आहे आणि छोटे रस्ते असे एकूण 12 मार्ग जे आहेत ते बंद पडलेले आहे। नागरिकांच्या जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाला असून गंभीर पूर परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात दिसत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।